स्पोर्ट्स पायेसाठी. लेंथ बॉल होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, लॉंग ऑन नाही, त्या गोष्टीचा फायदा त्यांचा उचलायचा होता. पण त्यांनी आता बॅट ड्रिल करून दाखवलंय की एक्स्ट्रा कव्हर किंवा लॉंग ऑफला खेळलो असतो तर धावा मिळू शकल्या असता, कनेक्ट बॉल करू शकले असते. पण आता वेळ निघून गेलेली आहे. 4 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 5. चांगलाच गोलंदाजीचा अटॅक कान्हाई स्पोर्ट्स पाये संघाकडे पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, झेल देऊन फलंदाज मितेश शिंगोटेचा खेळ सुद्धा संपतोय. ब्रॉन्झ डकवर नवीन बॅटर प्रणय मैदानाच्या आतमध्ये पोहोचत आहेत. 4थ्या क्रमांकावर बॅटिंग स्ट्रेंथ आहे द ग्रेट मराठा जुचंद्र या संघाकडे, नो डाऊट अबाउट इट. पण तितकाच चांगला गोलंदाजीचा खेळ आपण पाहतोय. चैतन्य यांनी देखील खूप चांगलं मत प्रकट केलं होतं की या सीझनमध्ये माझा संघ चांगला खेळतोय, पण मला माझ्याकडून अजून जास्त अपेक्षा आहेत. त्या अपेक्षा मी या सामन्यामध्ये देण्याचा प्रयत्न करेन, पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन. पण आता विकीकडून एक चांगला बॉलिंग अटॅक मिळतोय. कान्हाई स्पोर्ट्स पाये संघासाठी एक चांगली सुरुवात मिळते. आणि म्हणतात की सुरुवात सोपी नसते, ती सुरुवात सोपी करण्यासाठी ती मेहनत घ्यावी लागते आणि तीच मेहनत विकी यांच्या वतीनं घेतली जाते. प्रत्येक बॉलवर त्यांचाच दबदबा पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूनंतर मागच्या 4 चेंडूमध्ये त्यांनी 2 विकेट्स घेतले, 2 डॉट आहेत. त्याचमुळे आतापर्यंत वचक या षटकावर विकीचीच दिसून येते. नवीन बॅटर प्रणय स्ट्रायकर एंडला. पॉवर प्लेचं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. पुढचा बॉल पहिल्याच बॉलवर उलटा खेळलेत. बॉलला थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर पाठवण्याचा प्रयत्न, फरक नाही पडत. लॉजिकचा खेळ माझा मॅजिकचा. बॉल थर्ड मॅन क्लिअर करतोय. चौकार, 4 धावा. तर डिका स्पोर्ट्स आमचा तुमचा कॅमेरा अँगल आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये घ्या. आमच्यासोबत जीवन शर्मा आहेत, ज्यांना सेहवाग या नावाने सुद्धा ओळखलं जाते. आणि संदीप गावण सर आणि जीवन शर्मा म्हणजेच ज्युनियर वीरेंद्र सेहवाग यांची एक घनिष्ठ मैत्री आहे. संदीप सरांचं मागच्याच आठवड्यामध्ये अपघात झाला होता, त्यांच्या पायाला दुखापत झालेली आहे. त्याचमुळे त्यांना जीवन शर्मा स्वतः घेऊन आले, पूर्ण दिवसभर त्यांच्यासोबत थांबतायत. तर यालाच म्हणतात मैत्री. पूर्ण दिवस ते त्यांच्यासाठी राखून. जीवन जी, कैसा रहा अनुभव संदीप सर की जो दोस्ती है, उनके बारे में क्या बयां करोगे? जी, हमारी दोस्ती जो है वो कम से कम 13 साल हो गए आज. पहली बार मुझे इन्होंने क्रिकेट के मैच में बुलाया था तो मैं गया. उसके बाद हमारी जैसे जैसे समय बीता गया, हमारी जो मित्रता है वो एक सुदामा और श्री कृष्ण की तरह हो गई है. मैं सुदामा हूँ तो मेरे प्रिय दोस्त संदीप गावड़ जी जो है मेरे लिए कृष्ण है, और मैं हनुमान हूँ तो ये मेरे लिए राम जी हैं. तो भगवान से मैं इनके साथ मैंने वाहन चालक की मैंने भूमिका अदा की है. तो इनको थोड़ा सा पैर पे फ्रैक्चर हो चुका है, तो इन्होंने मुझे फ़ोन किया है कमेंट्री करने जाना है. तो मैं आज वाहन चालक की भूमिका अदा करते हुए मैं इस टूर्नामेंट में, जो बहुत बड़ा टूर्नामेंट यहाँ पे होता है, मैं यहाँ पे लेके आया हूँ. और भगवान से प्रार्थना करता हूँ हमारी जो दोस्ती है, हमारी मित्रता है, ये महाराष्ट्र के हैं और मैं पंजाब का हूँ. हमारी कंपनी का नाम है पंजाब एंड महाराष्ट्र. क्या टाळून जाऊ द्या जीवन शर्मांसाठी, कारण 13 वर्षांची त्यांची मैत्री आहे. आणि संदीप सरांचा नक्कीच अपघात झाला होता आणि त्यांना थोडी दुखापत झालेली आहे. बघा, जशी क्रेज तुम्ही ज्युनियर सचिन तेंडुलकर यांची पाहिली, त्यापेक्षा जास्त क्रेज ज्युनियर वीरेंद्र सेहवाग यांची आहे. त्याचमुळे आपण त्यांना नेहमीच पाहतो. म्हणजे आज संदीप गावण सरांचे रथाचे ते सारथी आहेत. आणि 2 वेळा जीवन शर्मा आणि ओरिजिनल वीरेंद्र सेहवाग यांच्यासोबत 2 वेळा लंच सुद्धा केलेला आहे. आणि खूप चांगल्या पद्धतीनं ॲडव्हर्टायझिंग सुद्धा त्यांचे ते करतात, बॉडी डबल करतात. तर चला, आपण वेळ देखील 7 मिनिटाचा घेतलाय. आपण मॅच ऑन ठेवा आम्ही म्हणून ओव्हर ब्रेकमध्ये ती चर्चा केली. बॉलिंग बॉलर तयार, जीतू बैठक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, स्लॉक स्वीप करण्याचा अंदाज, ऑफस्टमच्या बाहेर शफल होऊन, पण पहिला बॉल येतोय डॉट. कान्हाई स्पोर्ट्स पाये संघ पूर्ण ताकदीनिशी या स्पर्धेत उतरलेला आहे. पण द ग्रेट मराठा या संघाला देखील अंडर एस्टिमेट करून चालला नाही. एक त्यांना मौका मिळाला तर मग ते थांबण्याचं नाव घेत नाही, असा इतिहास आहे द ग्रेट मराठा जुचंद्र या संघाचा. धावसंख्या झाली ती म्हणजेच 9 धावा. बॅटची टॉप एज, बॉल मिड ऑफला येतोय तोपर्यंत एक सिंगल पूर्ण केली जाते.
कारण एकदाच का जर कृष्णा सुरू झाले तर त्यांना थांबवणं अशक्य आहे. जसं आपण खासदार चषकामध्ये कृष्णाचा खेळ पाहिला होता भिवंडीच्या, त्या ठिकाणी कृष्णाचा भारदस्त खेळ प्रत्येकाला मोहून गेला आणि आज देखील तशाच खेळाची अपेक्षा कृष्णाकडून आहे. पण आता प्रणयची साथ त्याला कशी मिळते ते देखील तितकंच महत्त्वाचं. धावसंख्या 10 झाली आहे. पुढचा बॉल ऑन साईडला बॉलला टर्न केलं, क्षेत्ररक्षक आहे डीप मिड विकेटचे बॉलवर पोहोचतील तोपर्यंत एक सिंगल पूर्ण केली जाईल आणि दुसऱ्यासाठी परतलेत, कारण क्षेत्ररक्षण अजूनही अपूर्ण आहे. पण आता बॉल अडवता अडवता प्रयत्न पडले कमी आणि मिळते 4 धावांची हमी. मिळतात 4 धावा टीम द ग्रेट मराठाला. अक्ष साऊंड अँड इव्हेंटच्या वतीनं संगीत संयोजन या स्पर्धेसाठी केलेलं आहे, तर त्यांचं देखील करावं तितकं कौतुक कमी. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. रिव्हर्स स्वीप खेळायचा पुन्हा एकदा प्रयत्न झाला होता. या अगोदर पहिल्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर त्यांनी रिव्हर्स हिट खेळून 4 धावा वसूल केल्या होत्या आणि त्याचमुळे प्रणयचा पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता, कारण त्या क्षेत्रामध्ये डीपमध्ये प्रोटेक्शन नाही आहे आणि त्या संधीचा फायदा उचलण्यासाठी ते सरसावले होते, पण त्यांना धावांचा फायदा झाला नाही. उलटपक्षी डॉट आलेला आहे. 4 चेंडूंमध्ये 5 धावा खर्च केल्यात जितूने. अवे फ्रॉम द बॉडी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॉडी बॅलन्स चुकला होता स्ट्रोक खेळताना. येतोय हा डॉट बॉल. 5 चेंडूचा खेळ संपला दुसऱ्या षटकातला. आतापर्यंत या डावावर चांगलाच खेळ कान्हाई स्पोर्ट्स पाहे या संघाचा पाहायला मिळतोय. डिका स्पोर्ट्सवर आपण या स्पर्धेला थेट प्रक्षेपित करतोय प्रेक्षकांसाठी. ते नियोजन आपण लावलेलं आहे, पण यावेळेस प्रणय थोडेसे स्ट्रगलमध्ये आहे. दुसऱ्या षटकाचा जो शेवट आहे तो जितू या गोलंदाजाच्या नावावर गेला. मागचे 3 बॉल डॉट आले. या षटकात एकूण 4 डॉट्स आपण पाहिले. 2 षटकाचा खेळ संपला आणि प्रथम फलंदाजी करताना द ग्रेट मराठा जुचंद्र संघ पोहोचलेला आहे. तो म्हणजेच 2 गडी बाद 14 धावा 14 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 2. स्वप्नील द ग्रेट मराठा परिवारासाठी नेहमीच समर्पित राहिलेले आहेत आणि मला असं वाटतं पुन्हा द ग्रेट मराठा चषक लवकरच तुम्हाला पाहायला मिळेल. सन्माननीय मोहन रवींद्र पाटील यांचं नियोजन आपण दरवर्षी पाहतो. वाढदिवसानिमित्त त्यांची ती स्पर्धा 15 फेब्रुवारी 2025ला त्यांचा वाढदिवस आपण साजरा करणार आहोत आणि 14-15ला 2 दिवस स्पर्धा वाढदिवसानिमित्त आपण ठेवलेली आहे. पण अजून एक नियोजन जे मोठं नियोजन आहे स्वप्नील मुकादम यांनी ती पूर्व सूचना दिलेली आहे. वी आर गोइंग टू डू द बिगेस्ट इव्हेंट ऑफ दिस एरिया. जत्रेच्या दिवशी, चंडिका देवीच्या जत्रेच्या दिवशी स्पर्धा वेगवेगळ्या आपण पाहतो. पतुपेकरच्या वतीनं नियोजन असतं जुचंद्र नगरीमध्ये. आता एक स्पर्धा चालू आहे साने गुरुजी स्पोर्ट्सच्या वतीनं नियोजन चालू आहे. ॲक्शन स्पोर्ट असेल, वेगवेगळेच आयोजक आहेत. जवळपास 25 आयोजक असतील जुचंद्र परिसरामध्ये. म्हणजे बिझी शेड्यूल असतं. म्हणजे एकदा का मंडप पडला कारण मे महिन्यापर्यंत मंडप काढायची गरज नाही फसत. बरोबर स्वप्नील दादा? मंडप एकदा पडला फक्त पडद्याचा रंग बदलतो, बाकी पडदा जसा तसा. सन्माननीय द्वारकानाथ पाटील साहेबांचं आगमन व्यासपीठावर झालेलं आहे. मालजीपाडा गावातलं एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर चंदन येतात. असे सोबत तुषारजी पाटील हे देखील व्यासपीठावर उपस्थित आहेत. आपलं देखील मनपूर्वक स्वागत. पुढचा बॉल फुल टॉस होता. गुडघ्यावर बॅलन्स केला कृष्णाने. इंटेंट चांगला होता हा स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा, पण बॉल जातोय मागे. स्कोर थांबलाय. बघा स्कोर पुढे घेऊन जावाच लागेल, कारण मागच्या सामन्यामध्ये 80चा पल्ला गाठला होता पतुपेकर्स अंकुशमती दत्ताळी या संघाने. त्याचमुळे हे जे मैदान आहे फलंदाजांसाठी नंदनवन आहे आणि जितू यांचा खेळ आपण पुढच्या सामन्यात ससूनगर संघासाठी पाहणार आहोत. घरचं मैदान असल्यावर प्रतीक्षा प्रत्येकाला असते, अपेक्षा प्रत्येकाकडून आपण ठेवतो. चला दोन्ही कॅप्टन रेडीला ससूनगर आणि चेना. फुल टॉस ड्राईव्ह केलंय. अंपायरच्या डोक्यावरून बॉलला बाहेर काढलाय. क्षेत्ररक्षक आहे स्ट्रेट लॉंग ऑनला पोहोचतील तोपर्यंत एक सिंगल पूर्ण केली जाते. एकापेक्षा जास्त काही नाही. ऑनफिल्ड अंपायर्स अमोल वेतोस्कर सर आणि अशोक राऊत सर आपण पाहतोय, ज्यांनी चांगलंच क्रिकेट खेळलेलं आहे. कित्येक क्रिकेटपटू त्यांनी घडवलेले आहेत. तसेच परशुराम पाटील सर तिवरी यांचं देखील क्रिकेटसाठी तितकंच चांगलं समर्पण राहिलेलं आहे. उत्कृष्ट फिरकीपटू म्हणून त्यांची ख्याती आहे. सन्माननीय परशुराम पाटील, अमोल वेतोस्कर सर तर आपण पाहतो तर उत्कृष्ट क्रिकेटर, विकेट कीपर, लीडर म्हणून ओळखले जातात. अशोक राऊत सर देखील मिडियम पेस कटर बॉलर नवगर संघासाठी. ऑन साईडला रिच मध्ये होता बॉल, आउट ऑफ रिच केलाय, नॉट ॲक्सेसिबल. षटका साधावा.
माऊली गो आई माऊली माझे आईची माया मावळी माझे आईची माया मावळी. थँक्यू. जबरदस्त स्ट्रोक आता प्रणयच्या बॅटमधून पाहायला मिळाला. प्रणय याच अंदाजात खेळले तर 50 ते 60 धावांचं स्वप्न द ग्रेट मराठा संघ पाहू शकते. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळलाय. बॉल जातो अलॉंग द ग्राउंड. क्षेत्ररक्षक आहे डीपला पोहोचतील तोपर्यंत एक सिंगल पूर्ण केली जाते. थ्रो अप टू 8. बॅटिंग एंडला थ्रो पाहायला मिळाला. दरम्यान धाव घेतले एक धाव वाढेल. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 22 धावा 2 गडी बाद. वेगवेगळ्या स्पर्धा या परिसरात आपण पाहतोय. मालजीपाडा, ससूनगर, जुचंद्र, वाकीपाडा, बापाणे, चंद्रपाडा, नायगाव पूर्व बेल्टमध्ये चांगल्या स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतात. रजनी क्रिकेट स्पर्धेंचा आढावा घेतला तर आरके ट्रॉफी देखील तुम्हाला रजनी क्रिकेट फॉर्मॅटमध्ये पाहायला मिळाली. विजय शेठ पाटील चषक तुम्हाला रजनी क्रिकेट फॉर्मॅटमध्ये पाहायला मिळाला. मुख्यमंत्री चषक तुम्हाला रजनी क्रिकेट फॉर्मॅटमध्ये पाहायला मिळाला. आणि यंदासुद्धा तुम्ही विजय शेठ पाटील चषक पाहणार आहात, कारण ती सूचना खरं तर सन्माननीय विजय शेठ पाटील यांनी दिलेली आहे देवेंद्रजी. आणि आपण नायगाव प्रीमियर लीगचं सुद्धा नियोजन करण्याचा विचार चालू आहे. द्वारकानाथजी आपण देखील त्याला सहमत असाल असंच मला वाटतं. आणि भव्य स्पर्धा आपण करणार आहोत. कॉन्सेप्ट थोडासा मोठा आहे कारण या क्रिकेटपटूंना देखील तो फील मिळाला हवा. नो डाऊट त्यांना चांगलाच अनुभव मिळते वेगवेगळ्या स्पर्धांच्या माध्यमातून. ससूनगरपासून जर आपण संघांचा आढावा घेतला, ससूनगर, मालजीपाडा, त्यानंतर पुढे गेलो तर बापाणे, चंद्रपाडा, वाकीपाडा, जुचंद्र परिसरात जवळपास 7-8 संघ बनतात. तिवरी, राजावली, वाघराळपाडा, बोईदापाडा, त्यानंतर आपण नायगाव पश्चिमेला गेलो तर मग कोचिवडा, नायगाव, पाणजू हे संघ, उमेळमान. तर आपण ती आखणी करणार आहोत. पण एकंदरीत ज्या परिसरात प्रीमियर लीग कॉन्सेप्ट नाही आहे तो कॉन्सेप्ट आपण आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर नायगाव प्रीमियर लीगसाठी हिरवा कंदील सन्माननीय विजय शेठ पाटील यांनी दिलेला आहे आणि ससूनगर क्रिकेट क्लबने दिलेला आहे. तर नक्कीच आपण त्यासाठी देखील आखणी करतोय. तर जितू बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतात. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 23 धावा. अजून एक USB देवेंद्रजी, आपण विजय शेठ पाटील चषक आपण भरवला होता. एंट्री फी नाममात्र होती पण बक्षीस 2,22,222. रजनी क्रिकेट स्पर्धा, तसंच आपण नायगाव क्रिकेट असोसिएशन, चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन आणि आदिवासी क्रिकेट असोसिएशन या फॉर्मॅटला देखील संधी दिली होती आणि त्यांच्याकडून देखील नाममात्र प्रवेश शुल्क घेऊन आपण विजय शेठ पाटील चषक पूर्ण केला होता 2023 साली मे महिन्यामध्ये. सन्माननीय विजय शेठ पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून सन्माननीय सुशांतदादा पाटील यांचं देखील तितकंच चांगलं नेतृत्व त्या स्पर्धेला लाभलं आहे. पुंडलिकदादा असतील, नितीनदादा असतील, सुजेशदादा असतील, तेजसदादा असतील, देवेंद्रदादा असतील, पूर्ण ससूनगर क्रिकेट क्लबची टीम आहे. अहोरात्र मेहनत त्यांनी घेतली. ती मेहनतच कुठेतरी सफल झाली. तसेच आजूबाजूची गावं जे आहेत, मालजीपाडाचं गाव असेल, बापाणे, चंद्रपाडा, जुचंद्र, ससूनगर यांच्या सर्वांचं समर्थन लाभलं. दरम्यान एक चौकार आलेला आहे. 4 धावा वाढतं. धावसंख्या पोहोचते आता 28. थँक्यू. 4 धावांची नोंद आता स्कोरशीटवर करतोय आपण. धावसंख्या पोहोचते 28 वर. 4थं षटक मार्गस्थ आहे. जितूला कंटिन्यू करण्यात आलंय. स्पेल कंटिन्यू करतो जितू. ओव्हर द विकेट. शॉर्ट लेन फिरून मारलाय. मिड विकेटला झेल देऊन प्रणयचा खेळ संपलाय. झेल चांगला होता, शरीराचं संतुलन थोडं बिघडलं पण त्यांनी झेल काही सोडला नाही कारण प्रणयच्या विकेटचं महत्त्व त्यांना ठाऊक होतं. प्रणय एक चांगली खेळ करून पॅव्हलियन बॉक्सच्या दिशेने परत कॅच आउट. संदीप गावणसरांची शैली खूप चांगली आहे आणि खरंच त्यांची शैली कॉपी करू शकत नाही. पण नक्कीच त्यांच्या वतीनं एक डायलॉग जुगलसाठी आलेला आहे. पूर्वी वाचायचो आपण भूगोल, आता मोबाईलमध्ये सर्च करतो आपण गुगल आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय मिस्टर जुगल. तर जुगल आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेले आहेत आणि जुगलचा तो झंझावाती खेळ आपण विविध स्पर्धांमध्ये पाहिलेला आहे. जेव्हा
कमी चेंडूंमध्ये जास्त धावांची गरज असते, अशा वेळेला द ग्रेट मराठा जुचंद्र संघ जुगलवर विश्वास ठेवतो आणि आता तीच वेळ येऊन ठेपलेली आहे. धावसंख्या 28, स्ट्रायकर एंडला जुगल तयार. आणि जसं नाव तसा खेळ, नायगाव पूर्व परिसरातला बाहुबली जुगलच्या बॅटमधून येतोय षटकार. सूरज, आपण रिप्लेमध्ये पाहतोय काय बॉल कॅप्चरिंग नाही डीका स्पोर्ट्सची. परफेक्ट अगदी फ्रेमच्या मधोमध बॉलला कॅप्चर केलेला आहे. सिंगल कॅमेराने आपण ही स्पर्धा कव्हर करतोय, पण डीका स्पोर्ट्सचा सर्वोत्तम कॅमेरामॅन तुम्ही पाठवलेला आहे मिस्टर आकाश, आणि सर्वोत्तम अपडेटर आपण पाहतोय सूरज स्क्रीनच्या मागे. दरम्यान एफर्टलेस सिक्सर होता, म्हणजे फक्त बॅट स्विंग आणि टायमिंग, आणि एकदम स्मूथ सिक्सर आपल्याला पाहायला मिळाला. 6ची उतेवाड धावसंख्या पोहोचते 34, 34 रन्स ऑन बोर्ड. आतापर्यंत चेंडू हाताळले 4 या षटकातले. पुन्हा एकदा ताकद, पण टायमिंग जुळला नाहीये. बॉल नो मॅन्स लँडमध्ये पडतोय, म्हणजे क्षेत्ररक्षकाने ते एफर्ट्स दाखवलेच नाही बॉलचा पाठलाग करण्याचे, पण 2 धावा मिळाल्या. त्यांनी स्ट्राईक जुगल स्वतःकडे ठेवतोय. 4थ्या षटकातला शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. धावसंख्या जाते ती म्हणजे 36 या आकड्यावर. 50च्या पलीकडचा तर विचार तर 100% असेल द ग्रेट मराठा जुचंद्र संघाचा, आणि त्यासाठी जुगलचा खेळ महत्त्वाचा आहे. आणि त्याला मिळाली 7 कृष्णाची. कृष्णाच्या वतीनं आतापर्यंत एकही मोठा स्ट्रोक आला नाही आहे, फक्त सिंगलवर ते थांबलेले आहेत. लास्ट बॉल ऑफ 4th ओव्हर. सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट फाईन लेग, फ्लाय स्लिप, बॅकवर्ड पॉईंट, एक्स्ट्रा कव्हर. बाकी सर्व क्षेत्ररक्षक ऑन साईडला जुगलच्या मोठ्या फटक्यांना रोखण्यासाठी तैनात ठेवलेले आहेत. लॉंग ऑन, काऊ कॉर्नर, डीप मिड विकेट, डी स्क्वेअर लेग. पुढचा बॉल फुलटॉस होता, ड्राईव्ह केलंय, पण त्या ठिकाणी एक धाव तर पूर्ण होईल का, तर पूर्ण होते. आणि अशा पद्धतीनं स्ट्राईक जुगल स्वतःकडे ठेवतोय. 4 षटकांचा खेळ संपतोय आणि प्रथम फलंदाजी करताना द ग्रेट मराठा जुचंद्र संघ पोहोचलेला आहे, तो म्हणजेच 3 गडी बाद, 37 धावा, 37 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. खरं तर आपण ग्रामीण फॉर्मॅटचं क्रिकेट पाहतो, पण काही परिसरामध्ये प्रीमियर लीग सुद्धा आपण पाहतोय. म्हणजे आपण जुचंद्र प्रीमियर लीग ही स्पर्धा सातत्याने पाहतो, ज्या ठिकाणी पूर्ण जुचंद्रचं गाव एकत्र येऊन तो क्रिकेटचा सोहळा अनुभवत असतो. आपण कामन प्रीमियर लीग पाहतो, ज्या ठिकाणी महाराष्ट्र देखील नामवंत क्रिकेट स्पर्धेमध्ये त्या स्पर्धेचा उल्लेख केला जातो. तर या आयोजकांचं देखील तितकंच देणं लागतं. क्रिकेटपटूंना ते एक व्यासपीठ मिळवून देतात, आणि त्याचमुळे त्या आयोजकांना नक्कीच तो रिस्पेक्ट मिळतो क्रिकेटपटूंचा. म्हणूनच विविध आयोजक आयोजन करतात, त्याचमुळे क्रिकेटपटूंना त्यांचा खेळ दाखवण्यासाठी माध्यम मिळतं. आणि म्हणूनच या परिसरातील किंवा महाराष्ट्रातील, भारतातील जितकेही आयोजक आहेत क्रिकेटसाठी, त्यांचं कार्य उल्लेखनीय आहे. तर आता शेवटच्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत गोलंदाज उत्तम. चला दोन्ही कॅप्टन्स, चेना संघ आलाय का? चेना संघाचे कॅप्टन, चला आपली रिपोर्टिंग द्या. नाहीतर मग आपण फर्स्ट हाफ क्लिअर करायचं देखील आपण परवानगी कमिटीकडून घेऊया, जर फर्स्ट हाफ क्लिअर करायचा असेल तर. नाही ना? नाहीतर मग तुम्हाला पेनल्टी लागेल, म्हणजे चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनचा जो नियम आहे. कारण अगोदरच थोडा उशीर झाला, त्याचमुळे चेना मला तुम्ही ऐकत असाल तर लवकरात लवकर तुम्ही येण्याची नोंद करा. हा बॉल नो आहे, आउटसाइड द क्रीज बॉल पिच झालाय. सुरुवात या षटकाची नो बॉलने झाली आहे. आता पुन्हा एकदा जुगलला संधी मिळते. दडपण तर 100% येईलच, पण दडपणाला जुगारून तुम्हाला खेळ करावा लागेल, आणि कदाचित उत्तमला तेच करायचंय. जर दडपण उडावलं तर नुकसान पूर्ण संघाचं आहे, आणि त्याचमुळे दडपणाला जुगारून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न उत्तमला करावाच लागेल. समोर धुवाधार खेळ तर जुगलचा चालूच आहे. पुढचा बॉल क्रॉस बॅटेड, गॅप मध्ये आहे. बॉल कॅरी केला जाऊ शकला असता, पण त्या ठिकाणी तसा प्रयत्न जरूर होता, पण बॉल व्यवस्थित साईड झाला आणि क्षेत्ररक्षकाला डोक्यावर हात गेलेत.
कारण जुगलचा कॅच मिस झालेला आहे क्षेत्ररक्षकाकडून. अजूनही 5 चेंडू बाकी आहेत आणि फ्री हिट होता, नो डाऊट फ्री हिट होते, पण तरी देखील बॉल कॅरी करणं आवश्यक आहे. आता कुठेतरी तो टेन्शनमध्ये होता, तो रिलॅक्स झालाय कारण त्याने आता जाणवलं की फ्री हिट होता. बघा बॉडी बॅलन्स पूर्णतः त्यांनी डावीकडे झुकवला होता आणि अशा वेळेला जेव्हा डीपमध्ये आपण प्रोटेक्शनला असता, चढ उतार आहेत या मैदानावर, तुम्हाला प्रॉपर बॉल व्यवस्थित साईड करायचा आहे बॉल कलेक्ट करण्यासाठी. पुढचा बॉल शफल झाले पण सफल नाही झाले. बॉल यष्टांच्या वरून ट्रॅव्हल झाला. कृष्णाचं स्ट्रगल काय संपण्याचं नाव घेत नाही आहे. आता कृष्णापर्यंत मेसेज द्यायचा कसा, तो देखील एक महत्त्वाचा भाग आहे. त्याच मी आता बोलण्यासाठी जुगल पुढे पोचतोय. कृष्णाचा खेळ आपण लेदर बॉल क्रिकेटमध्ये देखील तितकाच चांगला आहे आणि त्याच मी स्पेशल प्लेअर म्हणून कृष्णाला ओळखलं जातं. आणि तर पाहूया तो स्पेशल परफॉर्मन्स कृष्णाच्या वतीनं द ग्रेट मराठा जुचंद्र या संघाला उर्वरित 4 चेंडूंवर मिळेल का. धावसंख्येत थांबले 39वर 39 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. ससूनवगर क्रिकेट क्लबच्या वतीनं आपण ही स्पर्धा पाहतोय. ससूनवगर चषक 2025 3 दिवसीय क्रिकेटचा थरार आपण अनुभवतोय आणि या परिसरातलं क्रिकेट किती विकसित आहे, क्रिकेटपटू किती जिद्दी आहेत त्याचंच प्रमाण सातत्यानं आपण घेणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. पुढचा बॉल हवेत आहे. बॉल गोलंदाज स्वतः ऍक्टिव्ह होतोय, बॉल खाली येतोय, जजमेंट घेतोय आणि कॅच कंप्लीट. जुगल नॉन स्ट्रायकर एंडला. फलंदाज कृष्णाचा खेळ संपला. धक्का बसतोय 4था ती द ग्रेट मराठा जुचंद्रला. स्वप्नील मुकादम नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचत आहेत. तर कृष्णा स्वतःवर खूप जास्त नाराज आहेत कारण जे द्यायचं होतं ते देऊ शकले नाहीत आणि अशा वेळेला ती निराशा त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळते. प्रत्येक दिवस हा सारखा नसतो, प्रत्येक दिवसामध्ये तुम्हाला काही ना काही चांगलं शोधायचं असतं आणि तोच प्रयत्न करता करता तो डाव संपलाय फलंदाज कृष्णाचा. आता डाव सुरू होतोय मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील मुकादमचा, अजून एक प्रतिभावंत अनुभवी खेळाडू द ग्रेट मराठा जुचंद्र संघासाठी ज्यांनी सातत्याने एक चांगलं क्रिकेट खेळलेलं आहे. समोर आव्हान आहे गोलंदाज उत्तमचं. ओव्हर द विकेट चिप केलाय बॉलला आणि स्वप्नीला माहिती आहे की काय करायला पाहिजे नेमकं. यालाच म्हणतात तुमची मॅच्युरिटी. त्यांना माहिती आहे की जुगलचा खेळ फायदा देऊ शकतो द ग्रेट मराठा जुचंद्रला. त्याचवेळे मी थोडासा बायपास होतो आणि स्ट्रायकर एंडला जुगलला आणतो आणि जुगलला जास्तीत जास्त मौका देतो. तोच प्रयत्न होता स्वप्नील मुकादमचा. एक धाव मिळते आणि धावसंख्या पोहोचते आता 40 या आकड्यावर. 40 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅकवर उत्तम. बॉल थोडा खाली राहिलाय. अपेक्षा नव्हती जुगलला की बॉल इतका लो राहील. त्याचमुळे उंच शरीर यष्टी असलेल्या जुगलला तो बॉल व्यवस्थित खेळून काढता आला नाही. दरम्यान पूर्ण होते एक सिंगल, एका धावेची होते वाढ. धावसंख्या पोहोचते 41. स्ट्रायकर एंडला स्वप्नील मुकादम. 4 चेंडूचा खेळ संपलाय, 2 चेंडूचा खेळ बाकी. 50च्या अलीकडे की 50च्या पलीकडे? 5 चेंडूचा खेळ झाला, माफ करा, 5 चेंडूचा खेळ झाला. शेवटचा एक बॉल बाकी. तर म्हणजे आता 50च्या पलीकडे जाण्याची शक्यता नाहीच आहे, पण पाहूया कुठपर्यंत आकडा गाठला जातोय. बॅटची लिडिंग एज, बॉल मागे, क्षेत्ररक्षक आहेत, गल्लीची बॉलवर पोहोचतील. एक सिंगल पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न, बॉलिंग एंडला कोणीच नाहीये, त्याचमुळे फायदा होईल. 2च्या बदल्यात 3 धावा सुद्धा मिळतील. यालाच म्हणतात फॉर्च्यून फेवर्स ब्रेव्ह. 1च्या बदल्यात 3 धावा मिळाल्या शेवटच्या बॉलवर आणि या 3 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 44. जिंकण्यासाठी 30 चेंडू 45 धावांची गरज. कानाई स्पोर्ट्स पाहिला 30 चेंडू 45 धावा. तर पहिल्या डावाचा खेळ संपलेला आहे आणि 45 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. आदरणीय संजयजी म्हात्रे दिग्गज धावसंख्या नोंदक उद्या आणि परवा तुम्हाला या स्पर्धेला भेट देताना पाहायला मिळतील आणि त्यांचे अपडेट्स अप टू डेट आहेत. ससूनगर क्रिकेट क्लबचे अपडेट्स देखील आमच्याकडे पोहोचलेले आहेत. ते देखील आम्ही तुमचा सामना जेव्हा चालू होईल ससूनगर क्रिकेट क्लबचा
तेव्हा संजयजी म्हात्रे यांनी जे आम्हाला अपडेट दिलेले आहेत तुमच्या संघाचे, ते अपडेट आम्ही प्रेक्षकांसमोर आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर स्टे ट्यून फॉर इट. पण या ठिकाणी आता समालोचन कक्षामध्ये करूया बदल आणि आवाज ऐकूया पुन्हा एकदा. महाराष्ट्रातील नामवंत समालोचक, उत्कृष्ट आणि गोड व्यक्तिमत्व ज्यांची नेहमीच सावली आमच्यासोबत राहिलेली आहे. तर आवाज ऐकूया संदीप गावंड सरांचा. इट्स ओव्हर टू यू सर. वेलकम इन कमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच मनीष पाटील. दूरवरून या स्पर्धेला पाहिलं जातं. लंडन येथून सुद्धा बघितलं तर ससेक्स संघाद्वारे खेळणारे खेळाडू वीरेन पटेल या स्पर्धेला पाहतायत. यूट्यूबद्वारे ते सुद्धा जोडले गेलेत. त्याचबरोबर RPL म्हणजेच रोहिदास प्रीमियर लीग, एक अशी मोठी स्पर्धा जी फिरती स्पर्धा असते. प्रत्येक वर्षी त्या RPL स्पर्धेचं आयोजन केलं जातं. रोहिदास प्रीमियर लीग म्हटलं तर भरपूर लोकसंख्या, भरपूर प्रेक्षकांची अफाट गर्दी मी RPL या स्पर्धेमध्ये बघितलं. आणि RPLचे मुख्य अध्यक्ष कुणालजी वनमाळी या स्पर्धेला यूट्यूब वाहिनीद्वारे बघतायत. त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतोय. ससूनगर क्रिकेट क्लब आयोजित ससूनगर चषक 2025 मध्ये त्यांचं हृदयाच्या अंतःकरणापासून स्वागत. या मॅचकडे पहिला डाव संपलाय आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धाबा लागल्या जातात. 45 धावांचं लक्ष असेल दुसऱ्या इनिंगमध्ये कान्हाई स्पोर्ट्स पाये ए या संघासमोर. आणि त्यांचे 2 बॅटर त्या ठिकाणी मैदानाच्या आत जाताना दिसेल. हितेश चौधरी हे सुद्धा या ठिकाणी दाखल असेल. त्यांचं आम्ही स्वागत करतोय. टेनिस क्रिकेटमधील जबरदस्त खेळाडू आहेत. टेनिस चषक त्याने सुद्धा गाजवलंय. आणि आजच्या दिवसामध्ये सपोर्टर्स म्हणून कान्हाई स्पोर्ट्स पाये ए टीम सोबत ते जोडले गेलेत. वेलकम हितेशजी, आम्ही आपलं स्वागत करतोय. जितू देवळीकर टेनिस विश्वातील अग्रगण्य असा खेळाडू आहे. डिसिप्लिन ठासून भरले अशा खेळाडूंमध्ये मी नेहमीच चर्चा करतो या संघाची. जसं चैतन्य कारखांडी, तेजस, हे सर्व खेळाडू, अभि, चंदन याच्यावर पुन्हा आमची नजर गेली. सुरुवातीपासून विस्फोटक खेळ चंदन देवळीकर यांचा राहिलाय आपल्या टीम करता. मॅच तर मस्त होईल यात काय शंका नाही. मॅच मजेदार होईल, प्रेक्षकांना आनंद लुटता येईल या मॅच मध्ये, हीच अपेक्षा आपण या ठिकाणी करूया. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत. बघा ना, याच क्रिकेटमुळे आपले मित्र सुद्धा मिळत आहेत. जसं जितू याने आमंत्रण दिलं हितेशला की चला आपलं मॅच आहे तिथे आम्हाला सपोर्ट्स करा. आणि लगेचच हितेश चौधरी या ठिकाणी उपस्थित होत आहेत. या गावातील आणखीन एक अतिशय चांगले कार्यकर्ते, संघ मालकाच्या भूमिकेमध्ये नेहमीच आपण त्यांना बघितलंय. पुंडलिकजी पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं आणि पहिले ओनर झालेत नायगाव प्रीमियर लीगचे. इथे आपण बघतायत त्यांच्यासमेत आणखीन मान्यवर दाखल झालेत. सागरजी म्हात्रे सरांचं आम्ही स्वागत करतोय ससूनगर चषक 2025 मध्ये. या 2 बड्या हस्ती इथे आलेत. गोलंदाजी मार्गावर चेतन म्हात्रे, चंद्रपाडा एक्सप्रेस या नावाने ज्यांना आपण ओळखतोय ते चेतन गोलंदाजी मार्गावर आले. चेतन म्हात्रे पहिले षटक टाकण्याकरता सज्ज झालेत. स्ट्राईक कडे बॅटर तेजस आणि नॉन स्ट्राईक कडे आपण बघता चैतन्य. दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. पहिला बॉल पडतोय. हो, शॉर्ट बॉल, अप्परकटचा फटका खेळताना अंदाज व्यवस्थित बांधता आलाय. स्कोरिस थर्ड मॅन रिझन मध्ये चेंडू वेगाने प्रस्थान करतोय. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, मिळतंय धाबा 4. चौकार.
एक्सप्रेस रुळावर लवकर येणं फार महत्त्वाचं असेल, कारण अनेक मॅचेस त्याने आपल्या गोलंदाजीच्या बळावर द ग्रेट मराठा जुचंद्र टीमला जिंकून दिलं. आणि द ग्रेट मराठा जुचंद्र म्हटलं तर भाईंचं नाव ह्या मुखातून आलंच पाहिजे. एक समाजसेवक आहेत, युवा समाजसेवक, हृदयाची धडकन बनले प्रत्येक खेळाडूच्या, युवा पिढीच्या. आणि समाजकारी काय असं, क्रिकेटवर प्रेम कसं करावं, समाजातील लोक कसे एकत्रित करावं, हे आदरणीय सन्माननीय मोहन रवींद्र पाटील साहेबांना ठाऊक आहे. आणि त्यामुळेच त्यांचा ठसा या परिसरामध्ये सुद्धा उमटलाय. आणि म्हणूनच आज द ग्रेट मराठा हा संघ इथे मैदानाच्या आत तुम्हाला दिसून येतोय. मॅचकडे होऊया. क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळलाय, शॉर्ट बॉल होता, थोडंसं उसळी जास्त होती. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या चेंडूला ऑन सेटला खेळून काढलं. चांगली फिल्डिंग तिथे जुगल पाटील या खेळाडूची. एक धाव मिळाली एका धाब्याच्या मदतीनं. धावसंख्या झाली आहे ती 6. स्कोर इज 6. 45 धाबांचं टार्गेट आहे. 45 इज द टार्गेट. आणि त्याकरता 9च्या सरासरीने जावं लागेल प्रत्युत्तर देणाऱ्या टीमला. स्ट्रायकिंगकडे तेजस, एक चौकार त्यांनी खेचलाय. ऑफ स्टंपर शफल झाला. अंतिम क्षणी बघितलं चेंडू थोडासा खाली राहणारा आहे, त्यामुळेच फक्त डिफेन्स केलं आणि कव्हर क्षेत्रामध्ये ढकलून दिलं. एक धाव मिळाली. धावसंख्या 1ने पुढे सरकताना धाबा लागल्या जातात त्या 7. डिका स्पोर्ट्सद्वारे थेट प्रेक्षेपण आपण बघता या स्पर्धेचं आणि चांगली क्लिअरिटी बघायला मिळतोय डिका स्पोर्ट्सची. आमचे कॅमेरामॅन आकाश सुद्धा चांगला प्रकाश टाकतात या स्पर्धेवर. होईया पुढचा बॉल कसा असेल. शॉर्ट बॉल, आडव्या बॅटचा वापर केलाय. चेंडू हवेत होता आणि दूधनाथ अमित चुकतायत. डोक्यावर हात येतोय, पश्चातापाची निशाणी. चेंडू सीमारेषे पार, मिळतोय दाबाचार. ससूनगर चषकातील शानदार चौकार. कॉन्सन्ट्रेशन काय असं हे प्रत्येक खेळाडूला ठाऊक असलं पाहिजे. क्रिकेटचं मैदान असो किंवा संपूर्ण लाईफ असो, ते जीवन जगताना आपल्याला कॉन्सन्ट्रेशन पाहिजे, संयम पाहिजे. थँक्यू. यूट्यूबद्वारे बरेचसे काही सपोर्टर्स आहेत ते जुडले गेलेत आणि चांगल्या कमेंट्स करतायत. इथे सुद्धा चांगल्या कमेंट्स या ठिकाणी यूट्यूबद्वारे जुडल्या जात आहेत. कुणाल वणमाई जे RPLचे विद्यमान अध्यक्ष आहेत. आम्ही मिस करू यंदा RPL रोहिदास प्रीमियर लीग ही मोठी स्पर्धा, कारण 8 आणि 9चा आमचा डहाणूचा दौरा होता. काही कारणास्तव तिथे आम्ही जाऊ शकत नाही. क्षमा मागतोय आम्ही RPLचे करता धरता कुणाल वनमाळी सरांशी. यूट्यूबद्वारे ते जुडलेत या स्पर्धेमध्ये. वळूया आपण मॅचकडे. काय घडलंय पहिल्या षटकामध्ये. पहिले षटक होतं 12 धावांचं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 12. अजूनही 24 बॉल शिल्लक आहेत आणि 24 मध्ये पाहिजे जिंकण्याकरता 33 धावा. 24 चेंडू 33ची आवश्यकता या मॅचला जिंकण्याकरता. कान्हाई स्पोर्ट्स पाये ए या टीमला इथे बघू शकतायत. चेन्नई टीम दाखल झालेत. आमच्या भाऊजी सुद्धा इथे आलेत. चेन्नई टीमद्वारे खेळताना दिसेल ते. स्वागत करतोय. वेलकम. मितेश गोलंदाजी मार्गावर आलो आणि मितेशचा सामना करण्याकरता चैतन्य नावाचा खेळाडू तयार आहे. मितेश इज ऑन बॉलिंग ट्रॅक. टॉस केला असेल. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्या एका षटकानंतर आपण टॉसकडे सुद्धा वळणार आहोत. 12 धाबा 33ची आवश्यकता. गोलंदाजीमध्ये कमबॅक करून दाखवावं लागेल द ग्रेट मराठा जुचंद्र टीमला. दुसऱ्या बाजूला आत्मविश्वासाचा सहारा घेत दोन्ही बॅटर चांगला ठसा उमटवत आहेत या मॅच मध्ये. फिल्डिंग आपण बघूया. मॅन्डेटरी पॉवर प्ले नंतर हे षटक आपण बघतायत. त्या षटकात 3 फिल्डर बाहेर आहेत. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या चेंडूला छेडलाय. थर्ड मॅनच्या रिझन मध्ये चेंडू वळतोय. एक धाव पूर्ण केली. दुसरे धाबे करता बॅटर धावताय. चेंडू काही थांबणार नाही, तो निघून जातोय सीमारेषे पार. मिळतोय धाबाचार. ससूनगर चषकातील आणखीन एक चौकार.
यस अंपायर. जर्सी ट्रॅकमध्ये थोडासा बदल आहे, त्यामुळे नियमावली जर असेल तर आपण ती ऑब्जेक्शन घेतलेलं आहे बॅटिंग करणाऱ्या टीमने. वॉट कमिटी मेंबर्स काय देत आहेत निर्णय त्याकडे आमची नजर असेल. ट्रॅकबद्दल थोडंसं या ठिकाणी शंका निर्माण झालेली आहे, त्यामुळेच त्या शंकेचं निवारण केलं जाईल. काय ड्रेसिंग ही कंपल्सरी आहे आणि त्या अनुषंगाने बघूया नेमकं आता काय केलं जातं. यस तेजस. ड्रेसिंग कंपल्सरी आहे. आयोजक टीम मी देवेंद्र म्हात्रे आणि जितू पाटील प्लीज विनंती करतोय आपल्याला मॅच चालू ठेवा. आपण बघूया कसं काय तो निर्णय जो दिला असेल. धावसंख्या 4 पुढे सरकली. धाव फळकावर धाबा लागल्या जातात त्या 16 धाबा. ह्या षटकानंतर आपण टॉस करणार आहोत. म्हणजे टॉससाठी आपण रेडी राहायचं आहे. या षटकानंतर आपण टॉस करणार आहोत. मितेश शिंगोटे तयार. समोर फलंदाज आहे चैतन्य. 2 चौकाराच्या मदतीनं 10 धाबा त्याने बनवलेत. धावसंख्या 16. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल. वॉट अ स्ट्रोक. फॉरवर्ड पॉइंटच्या दिशेने चेंडू दणदण करत जातो. सीमारेषे पार. चौकार. लक्षात घ्या 2 धावांची पॅनल्टी द ग्रेट मराठा जुचंद्र टीमला लागली आहे. मितेश 2 धावांची पॅनल्टी असेल ही अधिकृत माहिती आमच्यापर्यंत आल्यामुळेच आम्ही ही सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी आहे आणि या स्पर्धेचा जो नियम आहे तो नियम आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवला आहे. आमच्या पर्यंत जे अधिकृत सूचना येत आहेत त्या सूचनेनुसार 2 धावांची पॅनल्टी असेल आणि त्या 2 धाबा बॅटिंग करणाऱ्या टीमच्या खात्यात या षटकातील शेवटच्या बॉलवर ॲड केल्या जातील. फुल टॉस बॉल. पुन्हा एकदा हल्ला केलाय सुपर कव्हरच्या दिशेने. चेंडू सीमारेषे पार. मिळतं धावा 4. चौकार. काय पाहिजे बायन मन. सोन्याचा हार मागतान सोन्याचा हार. ये सोनियाचे नांदन माझ्या बाया झायल्या घाल ग. बाया झायल्या घाल म्हणतात सोनियाचा हार. धावसंख्या 4 पुढे सरकली आणि धाबा लागल्या जात आहेत या वेळेला 24 धाबा. 26 धाबा. 26 24 धाबा. 24. लगातार 3 चौकार खेचलेत बॅटरने. आता बॅटचा हलकासा एज लागलाय. फ्लाय स्लिपच्या दिशेने क्षेत्ररक्षक होता आणि तो करत नाही कोणती चूक. पहिल्या विकेटने भागवली फिल्डिंग करणाऱ्या संघाने टीमची भूक. विकेट डाऊन. धक्का क्रमांक 1. 1 गडी बाद. धावसंख्या 24. 24. सुंदररीत्या कॅमेरा वर्क्स होत आहे आकाशचं हे तुम्ही बघू शकता. चैतन्य याच्यावर पूर्ण कॅमेरामॅनने फोकस केलंय. 7 बॉलमध्ये 18 धावांचं योगदान बघायला मिळालं चैतन्य या खेळाडूचं. आणि डिसिप्लिन सुद्धा नेहमीच दाखवत आहेत ह्या संघातील खेळाडू. नवीन बॅटर गेलाय जितू. टेनिस विश्वामध्ये त्याचा सुद्धा दबदबा दरारा दहशत आपण अनेक वेळा बघितले आहे. आणि जसा ज्या वेळेस उल्लेख करतो ना त्या वेळेस उल्लेखनीय कामगिरी हा खेळाडू करत असतोय. दुसऱ्या बाजूला मितेश शिंगोटे. विजय पाटील चषक. विजय शेठ पाटील चषक 2023 मध्ये मॅन ऑफ द सिरीज हा किताब मिळवणारा खेळाडू ठरला होता. खूप चांगलं क्रिकेटचं सौंदर्य त्याने दाखवलं होतं. खूप चांगलं प्रदर्शन त्याने केलं होतं. जसं आता आपण ISPL मध्ये सागर अली या खेळाडूला बघत असतोय. व्यासपीठावर दाखल झालेत सुशांत दादा पाटील भूमिपुत्र संघटनेचे संस्थापकीय अध्यक्ष या ठिकाणी दाखल होतात आणि त्यांचं स्वागत चौकाराने सुरू होतोय. वेलकम वेलकम वेलकम. 4 रन्स. सुशांत दादा आल्याने पहिला चेंडू गायब झालाय.
धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या झाली आहे ती 28. स्कोर इज 28. पुढचा बॉल, व्हॉट अ स्ट्रोक, गोइंग 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 अँड गॉन. मॅसिव्ह हिट, सिक्सर. आपल्या अतिथी कक्षामध्ये डॅशिंग लीडर ज्यांच्या नावाची चर्चा आपण नेहमीच करतोय, भूमिपत्रांकरता लढणारं व्यक्तिमत्व. नुकताच आपण त्यांचं एक वक्तव्य सुद्धा ऐकलं, बघितलं. यूट्यूबद्वारे भरपूर चर्चा त्यांची होत असते. आणि असं सर्वांसाठी लढणारं ते सुद्धा आज विजय शेठ पाटील साहेबांप्रमाणे गोरगरिबांचे कैवारी बनलेत. मदतीचा हातभार त्यांचा सुद्धा मिळत असतोय. या मॅचकडे 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉलमध्ये जिंकण्याकरता 11 धावांची गरज आहे. 18 मध्ये पाहिजेत 11. गोलंदाजी मार्गावर षटक टाकण्याकरता स्वप्नील मुकादम आलेत. टेनिस क्रिकेटमध्ये त्यांचा सुद्धा बोलबाला आपण बघितलाय. कमबॅक करणं मुश्किल आहे, परंतु प्रयत्न करावे लागतील. यस अंपायर, 18 मध्ये पाहिजेत आता 11. 2 धावांची पेनल्टी सुद्धा आपण आता ऍड करतोय. 9 धावा पाहिजेत. 9. ओहो, हा चेंडू तर चांगला टाकलाय स्वप्नील मुकादमने. पहिल्या इनिंग मध्ये काहीतरी डावपेच चुकलेत, कारण रन मशीन म्हणून समजलं जाणारं स्वप्नील मुकादम याला मागे ठेवलं गेलं. तिथे अंदाज व्यवस्थित बांधता आला नाही आणि धाव फळकावर परिणाम झाला. या ठिकाणी आता सुपर कव्हरच्या दिशेने चेंडूला खेळून काढलं बॅटरने. तेजस सलामीला गेलेला खेळाडू आहे, चांगला तो धावा बनवतोय. 1 धाव मिळाली एका धाब्याच्या मदतीनं. धावसंख्या 37. पेनल्टीच्या 2 धाबा आपण ऍड केलेत आणि त्यामुळेच धावसंख्या झाली आहे ती 37 धाबा, 37. अतिशय चांगला लेखाचोखा आमच्या स्कोररचा. सुखदेव डाव्या बाजूला आहेत, डाव्या बाजूला सूरज आहेत आणि उजव्या बाजूला सुखदेव आहेत. चांगली माहिती देतात. ससूनगर चषक 2025चा रणसंग्राम सुरू झालाय आणि हा दुसरा मॅच तुम्ही बघतोय. स्लोवर वन, आत वळणारा बॉल टॅप केला जातोय सुपर कव्हरच्या दिशेने. नो चान्स फॉर द फिल्डर. चेंडू जातोय सीमारेषेपार, चौकार. आता विजयाच्या दिशेने आगोकीच होताना दिसतोय या संघाची. स्कोर मूव्स ऑन 41. 4 धाबांची आवश्यकता आणि काय घडलं बघूया. या ठिकाणी चौकार टोकलाय जितेंद्रने. व्हॉट इनिंग, चांगला स्टायलिश फिनिश केलाय आणि मला असं वाटते की 2 षटकं 2 बॉल ठेवून या मॅचला जिंकलाय. म्हणजेच वेळ आयोजकांचा वाचवलाय. कॉंग्रॅच्युलेशन. डिसिप्लिन दाखवा. दोन्ही टीम लाईनअप मध्ये जा, हँडशेक करा आणि त्याच्यानंतरच मैदान सोडा. कॅप्टन प्लीज गो अहेड विथ युअर टीम. मॅचला जिंकलंय कान्हाई स्पोर्ट्स पाय ए टीमने. मॅन ऑफ द मॅचचं किताब आपण वितरित करतोय. हु इज द मॅन ऑफ द मॅच आपण ते जाणून घेणार आहोत. चला आपण अनाउन्समेंट करतो मॅन ऑफ द मॅचची. आणि आता 2 कॅप्टन चेना स्पोर्ट्स. चला या चेना स्पोर्ट्स कॅप्टन आहे टॉस रेडी. आपण ससूनगर क्रिकेट क्लबचे कॅप्टन रेडी आहेत. आपण लगेच टॉसची प्रक्रिया पुढे करणार. अभिनंदन कान्हाई स्पोर्ट्स पाय. भारदस्त खेळ आपण सादर केलात आणि द ग्रेट मराठा जुजनर हार्डलक. पुढच्या स्पर्धेसाठी तुम्हाला शुभेच्छा. टॉस करणार आहोत आपण. तत्पूर्वी मॅन ऑफ द मॅच सुद्धा येऊन थांबा इथे. 2 ऑप्शन होते. एक म्हणजे स्विकी यांनी जबरदस्त गोलंदाजी केली, परंतु फलंदाजीमध्ये 4 बॉलमध्ये 18 धावा बनवल्या आणि गोलंदाजी करताना 1 विकेट मिळवून देणारा जितू ठरलाय या मॅचचा हिरो. जितेंद्र देवळीकर इज द मॅन ऑफ द मॅच. चला आपण सन्माननीय सुशांतदादा पाटील आपण यायचंय. साई समर्थ सेवक पालखी उत्सव आपण गेल्या 16 पर्वांपासून पाहत आलेलो सुशांतदादांच्या माध्यमातून. तसेच भूमिपुत्र फाउंडेशन या माध्यमातून वेगवेगळी चळवळी मध्ये त्यांचं नेतृत्व राहिलेलं आहे.
दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ यासाठी देखील त्यांचा एक समर्पक लढा आपण सातत्याने पाहतोय. ससूनवगर मालजीपाडा या परिसरात जेव्हा रस्त्याची कुठलीही समस्या असते किंवा कुठलीही नागरिकांना समस्या भेडसावत असते, कुठलंच मोठं पद नसताना नेहमीच सक्रिय सहभाग सन्माननीय सुशांतदादा पाटील यांचा राहिलेला आहे. आणि त्याचमुळे नेहमीच तरुणांसाठी, नागरिकांसाठी तसेच लहान थोरांसाठी आपण काहीतरी देणं लागतो, तीच वृत्ती त्यांची नेहमीच आपण पाहतो. आणि त्याचमुळे त्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. दोन्ही कॅप्टन्स गजेश्वर चेना आणि ससूनवगर क्रिकेट क्लब या दोन संघादरम्यान आपण नाणेफेक करणार आहोत सन्माननीय सुशांतदादा पाटील यांच्या शुभ हस्ते. हू इज गोइंग टू कॉल, हेड ऑर टेल? तर चला, गजेश्वर चेनाचे कॅप्टन कॉल देतील. हेड इज अ कॉल अँड हेड इट इज. तर नाणेफेक जिंकले गजेश्वर चेनाने. सुशांतदादा आपण थांबा, थोडक्यात चर्चा मला करायला आवडेल. तर क्षेत्ररक्षण लगेच आपण सेट करून घ्या, आपल्याकडे वेळ कमी आहे आणि फलंदाजीसाठी जायचं आहे जितू. तर सुशांतदादा, सकाळी देखील आम्ही चर्चा करत होतो आणि जेव्हा ससूनवगरमध्ये येतो तर विजय शेठ पाटील चषकाची आठवण येण्या वाचून राहत नाही. कारण तुम्ही आणि ससूनवगर क्रिकेट क्लब यांची जी मेहनत होती आणि विजय शेठ पाटील यांचं नेतृत्व त्या स्पर्धेला लाभलं होतं. अजूनही कित्येक संघ आम्हाला विचारतात की यावर्षी मे महिन्यामध्ये विजय शेठ पाटील चषक असणार आहे की नाही असणार आहे. हे तुम्ही मागच्या वर्षी प्रेम कमवलेलं आहे, पहिल्याच वर्षी तुम्ही इतका मोठा परिवार जमवला आहे. तर हे देखील एक स्वप्नवत आहे. तर काय सांगाल त्या अनुभवाबद्दल आणि या वर्षीच्या होणाऱ्या उपक्रमाबद्दल? खरं म्हणजे तो अनुभव अविस्मरणीय आहे. पहिलंच एवढं मोठं आयोजन आणि त्याच्यात म्हणजे खरंच करून सांगू इच्छितो की तुमच्या सगळ्या कॉमेंटेटरचा सहभाग होता. आणि गेल्या वर्षीसुद्धा आम्ही नियोजन करण्याचं ठरवलेलं होतं आणि काही कारणामुळे होऊ शकलं नाही. पण गेल्या वर्षीचं मॅच झाली नाही असं वाटतच नाही. असं वाटतं ती त्या एक वर्ष अगोदरची मॅच गेल्या वर्षीच झालेली होती. म्हणून यावर्षी आपण नवीन फॉर्मॅट आपण विचार करतो आहे. एक येथील स्थानिक मुलांना एक प्रीमियर लीगच्या स्वरूपाने, तसंच विजय शेठ पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक प्रीमियर लीगचं आपण नियोजन करणार आहोत. आणि त्या प्रीमियर लीगमध्ये स्थानिक मुलांना सोबतच आयकॉन यांची जोडी आपण प्रस्थापन करून आणि एक वेगळं नियोजन करण्याचा प्रयत्न 100% करणार आहोत. व्हेरी गुड. बघा, नियोजन करण्यासाठी तो संकल्प घेणं आवश्यक आहे आणि संकल्प तर सकाळी विजय शेठ पाटील यांनी घेतला की त्यांनी देखील तेच सांगितलं की यावर्षी कुठल्याही परिस्थिती मी शब्द देतो ती स्पर्धा होणार आहे. आणि त्यानंतर आपण देखील आलात आणि आपण देखील तो पॉझिटिव्ह अप्रोच ठेवला, त्याबद्दल तुमचा आभार. कारण आपण क्रिकेटपटूंसाठी खूप चांगलं काम करता आणि तुम्हाला तुमच्या संकल्पांसाठी खूप खूप शुभेच्छा. आपण पुन्हा एकदा सन्मानपूर्वक असं होऊ शकता. मनीचे मॅन ऑफ द मॅचचा किताब बाकी आहे. पुंडलिक दादा या, आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जितेंद्र यांनी तो डेडिकेट केलाय भावार्थ कारखंडी या खेळाडूला. कारण 11 खेळाडू त्यांचे होत नव्हते, त्यामुळेच भावार्थ यांनी सांगितलं की मी 11 मध्ये खेळतो, मी येऊ का? आणि भावार्थ मैदानाच्या आतमध्ये आलं, चांगलं प्रदर्शन फिल्डिंगमध्ये केलं. त्यामुळेच जितू देवळीकर यांनी तो मॅन ऑफ द मॅचचा किताब आहे तो डेडिकेट केलाय भावार्थ कारखंडी याला. चैतन्य यांचे बंधू आहेत भावार्थ. क्या बात आहे. तर सुशांतदादा यांचं देखील नेतृत्व या स्पर्धेला आलं. पुंडलिक दादा हे देखील तितक्याच महत्त्वाच्या पद्धतीने ससूनवगर क्रिकेट क्लबसाठी नेहमीच मेहनत घेत आहेत. तर त्यांच्या शुभ हस्ते हा भावार्थला हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देतोय. ऑल द बेस्ट. आणि पुन्हा एकदा आम्ही पुंडलिक दादांना विनंती करतो आपण व्यासपीठावर विराजमान होऊ शकता. आता सामना पाहायला मजा येईल आणि आता हा सामना प्रेक्षक देखील एन्जॉय करतील. ससूनवगर गावामध्ये सर्व टेलिव्हिजन सेट आता चालू झालेले आहेत, कारण आता ससूनवगर क्रिकेट क्लब वर्सेस आपण गजेश्वर चेना या दोन संघांदरम्यान सामना पाहणार आहोत. आणि नाणेफेक जिंकून गजेश्वर चेना या संघाने क्षेत्ररक्षण निवडलं आणि ससूनवगर क्रिकेट क्लब संघाला करायची फलंदाजी. दोन्ही संघांना शुभेच्छा. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये सज्ज असतील मिस्टर यशवंत ठाकूर. पुढील डावाचं विवरण तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण आहोत दिका स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीवर. पाहतोय ससूनवगर चषक 2025. धन्यवाद मनीषजी पाटील सर. एक महत्त्वपूर्ण सामना आपल्या भेटीला येतो, जिथे एका बाजूला चेना स्पोर्ट्स संघ नाणेफेकीचा कौल जिंकून वारंवार आपण पाहिलं तर इथे या मैदानावरती क्षेत्ररक्षण स्वीकारलं जातं आणि आमंत्रित केलं जातं. होम ग्राउंडवरती खेळताना ससूनवगर क्रिकेट क्लब आपल्याला दिसणार आहे. एक चांगलं दैदीप्यमान आयोजन नियोजन मान्यवरांच्या शुभ हस्ते अर्थातच नाणेफेकीचा कौल आपण पाहिला. त्याच्यानंतर मॅच नंबर 3 ला होती सुरुवात, जिथे एका बाजूला चेना स्पोर्ट्स क्लब तर दुसऱ्या बाजूला ससूनवगर क्रिकेट क्लब असा सामना मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शनला येतोय. एक मोठी परंपरा मोठा इतिहास या क्रीडांगणाचा या अर्थातच संपूर्ण स्पर्धेचा आहे. ससूनवगरच्या माध्यमातून पण पाहिलं वारंवार सातत्याने स्पर्धा आपल्या भेटीला येते. पहिला दिवस या स्पर्धेचा आहे.
चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत अर्थातच असा पहिला आणि महत्त्वाचा दिवस आपण पाहतो. मॅच नंबर 3 कडे जाऊया मैदानाच्या आतमध्ये, जिथे मात्र क्षेत्ररक्षण. चला स्प्रेड व्हा लगेचच आणि 2 बॅटर्स प्लीज वेळ न दवडता लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचे. डिका स्पोर्ट्सच्या माध्यमातून पुन्हा एकदा जो प्रेक्षक राजा जोडला जातोय, तुमचा सुद्धा आगतम स्वागतम सुस्वागतम. एक चांगली वाहिनी अर्थातच कमी वेळामध्ये जी उदयास आली, परंतु त्याच्यामागे खूप जास्त मेहनत आहे. कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आपण आकाशला पाहतोय, ज्याने मात्र अर्थातच अप्रतिम कॅमेरा वर्क केलंय. आमच्यासोबत डिजिटल स्कोररच्या आणि अर्थातच डिजिटल ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये म्हणजे दुहेरी भूमिका आपल्याला दिसतीये सूरजची, आणि अर्थातच आमचे मॅन्युअल स्कोरर सुरदेवला आपण पाहतोय. आणि संवेतच डीजेचा विचार केला, अक्ष डीजे अँड साऊंड सिस्टीम. आणि पंचांच्या भूमिकेमध्ये अमोलजी वेतोस्कर सर, अशोकजी राऊत सर, परशुरामजी पाटील सर, आणि अर्थातच समालोचकांच्या भूमिकेमध्ये अभ्यास आणि अर्थातच गुणवान समालोचक सन्माननीय आदरणीय मनीषजी पाटील सर असतील, संदीपजी गावण सर असतील, अशी संपूर्ण टीम दिसते. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना दिसत आहेत. एका बाजूला अमय आणि एका बाजूला G2. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये आगोगीच करताना दिसते. चला स्प्रेड व्हा लगेचच प्लीज. चेना स्पोर्ट्स क्लब आपल्याला विनंती आहे. तर ससूनगर क्रिकेट क्लब यांनी जुचंद्र गावात गेल्या वर्षी ज्या स्पर्धा खेळल्या होत्या त्या स्पर्धांची देखील माहिती आम्हाला सन्माननीय संजयदादा म्हात्रे यांनी अपडेट केलेली आहे. तर गेल्या वर्षी अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र यांच्या वतीने साहिब चषक 2024 ही स्पर्धा पाहिली होती. 25 ते 28 जानेवारी 2024 त्या स्पर्धेत 4था क्रमांक पटकावला होता ससूनगर क्रिकेट क्लबने. त्यानंतर आपण अभिमन्यू स्पोर्ट्स जुचंद्रच्या वतीनं श्रद्धांजली चषक 2024ला पाहिला. 18 ते 19 मार्च 2024ला त्या ठिकाणी उपविजेतेपद ससूनगर क्रिकेट संघाने पटकावलं होतं. आणि रायझिंग स्पोर्ट्स जुचंद्र श्रद्धांजली चषक 2024 जो 13 ते 14 एप्रिल 2024ला आपण पाहिला होता, त्या ठिकाणी उपविजेतेपद ससूनगर क्रिकेट क्लबने पटकावलं होतं. आणि त्याचमुळे आपण अजून जर वैयक्तिक रेकॉर्डचा आढावा घेतला तर श्रद्धांजली चषक 2024 या ठिकाणी उत्कृष्ट फलंदाज म्हणून करण पाटील यांचं नाव घेतलं जाते. त्यामुळे मागच्या 2 वर्षात खूप चांगलं क्रिकेट ससूनगर क्रिकेट क्लबने खेळलेलं आहे आणि अपेक्षा या हंगामातून तशीच आहे की तसाच भारतचा खेळ ससूनगर क्रिकेट क्लबच्या वतीनं खेळला जाईल. नक्कीच होम ग्राउंडवरती खेळताना थोडासा तो सुद्धा एज फॅक्टर असणाऱ्या ससूनगर क्रिकेट क्लब संघाकडे, परंतु क्रिकेटचा खेळ असा आहे की प्रत्येक चेंडूवरती स्वतःला तुम्हाला सिद्ध करावं लागतं. शून्यापासून आपल्याला सुरुवात करावी लागते. इतिहासामध्ये आपण काय केलं त्याच्यापासून फक्त आणि फक्त प्रोत्साहन आपल्याला भेटेल. वारंवार आपल्याला प्रेझेंटमध्ये म्हणजेच वर्तमान काळामध्ये स्वतःला सिद्ध करावं लागतं. चला अतिरिक्त खेळाडू जॉईन हो आमच्यासोबत लगेच. चेना स्पोर्ट्स आपल्याला विनंती आहे, चेना स्पोर्ट्स क्लब अतिरिक्त खेळाडू आमच्यासोबत लगेच जॉईन व्हा. कारण यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा आपण पाहतोय, तर आपल्या खेळाडूंची अर्थातच नावं आमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. अंपायरचा इशारा मॅन्डेटरी पॉवर प्ले 2 मिनिटं थांबायचा पंच. अजून अतिरिक्त खेळाडू आला नाहीये तर गोलंदाजाचं नाव पोहोचवणं थोडंसं कठीण आहे. नाव सांग बॉलरचं. मनोज. राईट आर्म ओव्हर द विकेंड सुरुवात करण्यासाठी मनोज आपल्याला सज्ज होताना दिसतोय. चांगला सामना आपल्या भेटीला येतोय. तिसरा मॅच नंबर 3 आपल्या भेटीला आली आहे. स्ट्राईक एंड वरती अर्थातच एका बाजूला अमय